दरम्यान याच प्रकरणासंदर्भात संजय राऊतांनी एक गंभीर आरोप केलेला आहे। शिक्षण खात्याचे निर्णय सुद्धा खरात हा भोंदू बाबा घेत होता, असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केलेला आहे। केसरकर शिक्षण मंत्री असताना खरातच सर्व निर्णय घेत असल्याचा आरोप राऊतांनी केलाय आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंनी दीपक केसरकरांच्या आमदारकीचा राजीनामा घ्यावा अशी मागणीही राऊतांनी केलेली आहे। दीपक केसरकर हे शिक्षण मंत्री असताना शिक्षण खात्याचं अनेक महत्त्वाच्या बदल्या बढत्या आणि इतर कामासंदर्भात हे बाबा स्वतः लक्ष घालून अनेक अधिकाऱ्यांना बदल्या किंवा बढत्या देण्यास दीपक केसरकरांना भाग पाडत होते। त्यामुळे शिक्षण खातं हे खरात बाबा चालवायचे। एकनाथ शिंदेंनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा घेतला पाहिजे। एकनाथ शिंदे यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे। एकनाथ शिंदे जर त्या पक्षाचे नेते असतील आणि त्यांचा जर अंधश्रद्धेवरती विश्वास नसेल तर ताबडतोब रुपाली चाकणकरांपाठोपाठ त्यांनी या मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे आणि एकनाथ शिंदे गटाचे जे मंत्री अशा कृत्यांमध्ये सहभागी आहेत त्यांच्या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे। आणि दीपक केसरकरांसारखे लोक जर अजूनही त्या भोंदू बाबाचं समर्थन करणार असतील तर माझा प्रश्न आहे एकनाथ शिंदे यांना, तुम्ही भोंदू बाबाचे आश्रयदाते आहात याचा अर्थ। दीपक केसरकरची पक्षातून हकालपट्टी करा तुम्ही, तुमच्या गटातून, पक्ष नाहीच आहे तुमच्या गटातून करायलाच पाहिजे। तुम्ही स्वतः तिकडे जात येत होता, तुझ्याच्या मुख्यमंत्री म्हणून केलेले आहे, तुम्ही स्वतःही प्रायश्चित घेतलं पाहिजे। नसेल तर मुख्यमंत्र्यांना काय अधिकार आहे की नाही? तुम्ही एक बळी घेतला यातला त्या महिलेचा, आयोगाच्या अध्यक्षा, पण जे मोठे मासे आहेत त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार?